हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? तर मस्त पावसाचे दिवस सुरू आहेत आणि खूप छान पाऊस पडतोय आणि आम्ही आलो आहोत एक्सप्लोर करायला एक सुंदर अशी जागा, ते आहे रिहे डॅम। आजचा ब्लॉग आम्ही सुरू करतो आहे बघा, एकदम मस्त निसर्गात आमच्या मागे मस्तपैकी छान पर्वत राहणार आणि सगळे सागवानची झाडं आहेत, ते एकदम फुलून आले आहेत बघा, खूप छान दिसतात, फुलोरा आला आहे त्यांना। आणि रोड बघा, एकदम छोटी नॅरो रोड आहे। तर बघूया, जाऊया रिहे डॅमकडे, काय आहे बंधारा, कसा आहे, वॉटरफॉल आहे की नाही, किती पाणी, चेक करूया आपण। चला चलो। पार्किंग पुढे पण इथं आहे मस्त छान चिकूचं झाड आणि बघा कसे चिकू आले, एकदम छान छान, छोटे छोटे मोठे मोठे नंबर। छोटासा पक्षी बघा इथं मस्त, थोडं झूम करून बघूया आपण। थोडा ॲक्च्युली पाऊस सुरू झालेला आहे, रिमझिम रिमझिम, आणि बघा समोर आहे बंधारा। हा बघा बंधारा, आणि त्याच्या मागे सगळं बॅक वॉटर आहे। मस्त रात्रभर पाऊस झालेला आहे आज पुण्यामध्ये आणि पुण्याच्या धरण क्षेत्रांमध्ये, त्यामुळे पाणी एकदम मस्त वाढलं आहे। तुम्ही बघा, पाण्याचा खूप छान आवाज येतो पडण्याचा त्या छोट्याशा बंधाऱ्यावरनं। आणि आता हे देखील हळूहळू विकसित होत चाललं आहे, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने बरेचसे डॅम आहेत पुण्याच्या आसपास, मध्ये हा छोटा आहे, बट छान आहे, मस्त। हे बघा बघा, एकदम मस्त जोरदार पाणी वाहत आहे बघा, छान। हा आवाज खूप छान दिसतोय पाण्यातून, खूप भारी वाटतो हा आवाज। इथं बघा आहे पान कोंबडी, तुम्हाला दिसतंय का, ब्लॅक कलरची बघा, ही पाण्यात राहणारी कोंबडी आहे, हे बघा, पान कोंबडी म्हणतात तिला। बघा मस्त पाणी वाहतं, एकदम छान सुंदर। इथं आहे एक्झॉस्ट, हे पाणी इथनं पडतं सगळं। असा आहे मस्त व्ह्यू डॅमचा, त्या मागे सगळे छोटे छोटे पर्वत रांगा आहेत आणि एवढा पाऊस पडतोय की थोड्या पुढचे जे डोंगर रांगा आहेत त्या पूर्ण ढगांमध्ये झाकल्या गेल्या आहेत। बिलकुल बघा कसं वातावरण आहे, थोडंसं ऊन पडलंय आणि या भागात पडतोय पाऊस, जास्त दूर नाही आहे, पण ह्याच दोन भागांमध्ये डिफरन्स झाला आहे बघा, तो इकडे थोडंसं ऊन आणि तिकडे पाऊस। थोडीफार गर्दी आहे, जास्त नाही, पण खूप बोटवरमध्ये एवढे लोक आहेत। हा आहे परफेक्ट व्ह्यू, रिहे डॅमचा परफेक्ट व्ह्यू, पूर्ण पाणी मस्त ओसंडून वाहत आहे। याला गेट नाही आहे, छोटासा बंधारा आहे हा ॲक्च्युली, आणि बंधारावरनं फुल झाला की मग ऑटोमॅटिकली पाणी पडतं खाली। आणि हे बघा पूर्ण पाणी असं जात आहे, खूप जबरदस्त फ्लो आहे। तर इथं कोणी येत असाल तर रिस्क घेऊ नका, अजिबात आतमध्ये जायचा प्रयत्न करू नका, थोडं बाहेरच खेळा, कारण फ्लो तुम्ही बघू शकता केवढा जबरदस्त आहे। आणि इथं आहे छान छोटासा पूल, तर किती बघा, पिक्चर परफेक्ट किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी एकदम परफेक्ट जागा आहे। मस्त पूल आहे, बंधारा आहे, आणि हे बघा असा व्ह्यू आहे डॅमचा, एक नंबर आहे की नाही, बेस्ट जागा कॉमेंटमध्ये सांगा। तर जसं मी म्हटलं, पिक्चरसाठी मस्त जागा आहे, पिक्चर व्हिडिओ शूटिंग फोटो काढण्यासाठी, प्री वेडिंग वगैरेसाठी। हे बघा हे चालू आहे तिथं समोर, तेच चालू आहे। आता आपण आलेलो आहोत डॅमच्या एकदम जवळ, पाणी बघा आणि एकदम जबरदस्त व्ह्यू।
आता आम्ही चाललेलो आहोत ह्या मस्त ब्रिजवरना. हे बघा भाई, जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे. आता एका छत्रीमध्ये सध्या ॲडजस्ट करतोय आम्ही. असं ब्रिजचा व्ह्यू आणि एकदम पाणी वातावरणाचा पूर्ण व्ह्यू. या रिम झिम पाऊस धारा बरसती. आता थोडीशी चिखलातनं ट्रेक करत करत बघूया पुढे काय आहे. पाऊस थांबलेला आहे मस्तपैकी. जरा ओके वाटतं आता. चिखलातली ट्रेक चालू आहे इथं. निसर्ग बघण्याचा हा अट्टहास. जस्ट पाऊस पडलेला आहे त्यामुळे हे छोटे छोटे वॉटरफॉल दिसतात बघा समोर. ते ॲक्टिव्ह झाले लगेच, कारण पाऊस चांगला जोरात पडला तर लगेच सुरू पण झाले बघ वॉटरफॉल्स. छान वाटतं इथं आल्यावरती. पाऊस गेलेला आहे, खूप अप्रतिम व्ह्यू आलेला आहे. हा बघा डॅमचा पूर्ण व्ह्यू दिसतोय बघा, अप्रतिम. हा बघा अप्रतिम व्ह्यू तुमच्यासाठी खास. रिहे डॅम, बॅकवॉटर, ब्युटिफुल व्ह्यू. मस्त मातीचं धरण आहे हा भाग आणि मागे आहे सिमेंटची भिंत आहे. असा हा रिहेगाव डॅम बंधारा. समोर एक मंदिर दिसते, बघूया कोणतं मंदिर आहे. आम्ही फर्स्ट टाइम आलो त्यामुळे अंदाज नाही आहे. बघूया काय काय आहे. आणि हा बघा सुंदर निसर्ग, किती सुंदर दिसते वरतून. अप्रतिम छान. बघा कसं काटेरी झाड, हिरवगार बट काटेरी. बघा हे असं मस्त छान छान फुलं आता उमलायला लागलेली आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला हे फुलं दिसतील आता. आणि ह्याचं नाव आहे तेरडा. याला तेरडाचं फुल म्हणतात. छान बटरफ्लाय आलेला आहे आपल्या कॅमेऱ्याच्या कॅप्चरमध्ये. हे बघा येल्लो. त्या पुलावरनं आपण आलेलो होतो इकडे चालत चालत. आणि हे बघा सगळं पाणी आता पुढे वाहत जाते पुण्याकडे. आहे की नाही छान जागा. पिकनिक स्पॉट आहे तसा तर हा. आपण आपलं जेवणाचंही आणू शकतो सोबत आणि मस्तपैकी अशी जागा बघून मस्त जेवू शकतो. फॅमिली पिकनिक स्पॉटसाठी अप्रतिम आहे. बघा मस्त गुरं चरताय तिथं, हिरवगार रान. आणि हे बघा मस्त छोटीशी छान पायवाट आहे मस्त बंधाऱ्यावरनं. आणि तिथून चालत जातोय आम्ही आत्ता. खरं तर एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. माहिती नाही पुढे काय आहे कसं आहे, बट चाललो आहे आम्ही. आणि तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की इथे एकदा विजिट करा. आणि ह्या गोष्टीसाठी आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. येस. हे बघा पाऊस पडला आहे त्याच्यामुळे वरून सगळं पाणी आता वाहत येते. आणि छोटे छोटे जे फाउंटन्स आहेत ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. हे बघा अप्रतिम. छान आवाज येतो आहे पाण्याचा. हे बघा शेतातनं पाणी येत आहे मस्त. हे बघा भात शेतीतनं मस्त पाणी. हे बघा पूर्ण भात शेती आहे छान. तर इथे आहे तांदळाची शेती म्हणजेच भाताची शेती. सागवानचे पेड, सागवानी झाडं. हे आहे निलगिरीचं झाड.
इकडे पण भाताची शेती आहे. खूप पाऊस झाला आणि त्यानंतर पाणीही खूप वाढले. तर आता इथं मच्छीमारवाल्यांची सुरुवात झाली यायची आणि आता ते सुरू करतायत वाटतं मासे पकडायला. तर मस्त छोटीशी मातीतली ट्रेक झालेली आहे, चिखलातली. मस्त डॅम बघून झालेला आहे निसर्ग. आता बघूया अजून पुढे काय आहे का. तर वरती डॅमवरती जाऊन आल्यानंतर आता आपण ह्या साईडला काय आहे ते एक्सप्लोअर करणार आहोत. छान असं लहरताना. तर इथं फोटो सेशनसाठी एक छान स्पॉट आहे. पाऊस पडलाय म्हणून हे असं गढूळ पाणी वरतून येत आहे, कारण आत्ताच खूप जोरात पाऊस झाला आहे. त्यामुळे हे पाणी स्वच्छ नाही आहे, तर हे खूप घाण पाणी येतंय. आणि याचा अर्थ वरच्या साईडला अजूनही जोरात पाऊस सुरू आहे. मी तर खूप छान असं बसून घेतलंय आता. छानपैकी बसून मी समोरचं दृश्य निहारते. खूप छान वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय. ओले झालोय आम्ही दोघं, तर थंडी वाजते. तर असा होता या विकेंडचा ब्लॉग. मस्त विकेंड स्पेंड 2-3 आवर्स इकडं तिकडं मस्तपैकी रोड करण्यात, एक्सप्लोर करण्यामध्ये गेले. आणि बघा कसा छान बॅकग्राऊंड आला आहे मागे. फोटोग्राफीसाठी एकदम मस्त सुंदर जागा आहे. बघा कसे बॅकग्राऊंड आहेत मागे, एकापेक्षा एक. आणि जवळच आहे, गर्दीतनं थोडा वेळ मोकळा श्वास घ्यायला, पिकनिक स्पॉट, फोटो काढायला खूप छान अप्रतिम जागा आहे. रिहे डॅम लक्षात ठेवा, पुढच्या विकेंडला या, प्लॅन करा. फक्त घाण करू नका, लिटरिंग करू नका, प्लास्टिकचे बॉटल्स वगैरे टाकून जाऊ नका. फक्त इथं स्वच्छ आहे, स्वच्छ राहू द्या, चांगलं वाटतं. तर हाच आहे. तर कसा वाटला आहे हा नवीन स्पॉट, नवीन ब्लॉग? कॉमेंटमध्ये सांगा नक्की. फ्रेंड सर्कल्समध्ये शेअर करा. शेअर करणं इम्पॉर्टंट आहे. शेअर केल्याने वाढतं, प्रेम वाढतं. तुम्ही शेअर केलं तर तुमचे फ्रेंड्स म्हणतील अरे वा, खूप छान जागा शेअर केली आहे. तर शेअर करा आपले असे ब्लॉग्स, असेच नवीन ब्लॉग आम्ही आणत राहू. आणि लवकरच फेस्टिवल सुरू होत आहेत, त्याचे देखील धमाल स्पेशल ब्लॉग्स येत राहतील तुमच्यासाठी. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.